फलानीचं पाणी जायचं म्हटलं तर किती वेळ लागतो आणि तेच जर लाईनिंग केलं तर पाणी झट दिशी जातं। आम्ही ते बघितलेलं आहे। मी बारामतीच्या हद्दीमध्ये पाणी जिथं शिरतं तिथून जळोशीच्या पुढं लाईनिंग केलं। किती किलोमीटर? 7 किलोमीटर लाईनिंग केलं। तिथं आता पाणी इतकं झट दिशी पुढे जातं। मला खरं ते लाईनिंग पूर्ण करायचं होतं, पण माझे भारतात शेतकरी सगळीकडे विरोध करायला लागले। ते म्हणायला लागले लाईनिंग केल्यावर पाण्याचा पाझर बंद झाला तर आमच्या कुणाच्याच अजित पवारच्या सहित एकाच्याही विहिरीला पाणी नाही। खडकवासला कुठला दिवाळावा कुठला तरच पाणी आहे। आता शासनाचं नवीन धोरण केलंय, कारण तुमच्या इथं करणं थोडस मला अवघड जात आहे। आता इथून पुढे धरण झाल्यानंतर ते तर त्यागावर होणार नाही। इथं बंद पाईपलाईन आम्ही निर्णय घेतलाय। त्यांच्याकडे नवीनच पाणी जातं, त्याच्यावर त्यांना बंद पाईपलाईन मध्ये देखील चालतं। बंद पाईपलाईन मध्ये दिलं तर पाण्याची बचत होते। आता आम्ही निरादेवगडचं पाणी पण बंद पाईपलाईन मधनं माझ्या फलटण तालुक्याला तिकडे माळशिरस तालुक्याला घेऊन चाललेलं आहे। त्याच्यामुळे तिथं पाण्याची प्रचंड बचत होते। या ठिकाणी देखील आम्हाला एक तर खडकवास वरच्या मुळशीचं पाणी पुणेकरांना प्यायला द्यावं लागेल, त्यावेळेस आपलं हक्काचं पाणी येणार। आणि काही ठिकाणी मला तुम्ही मदत करा, मला दत्ता मामाला तुम्ही मदत करा, जिथं वळण आहे किंवा जिथं पर्क्युलेशन खूप आहे की जिथं पाझर इतका कॅनॉल पाझरतोय की दोन्ही बाजूला जमीन चिबड्याची बनती, म्हणजे दलदल होती नाही दलदल होती। तशा पद्धतीनं तेवढ्याच तरी लाईनिंग करू द्या ना बाबा। वळणावर पाणी जास्त लिकेज होतं का तर दाबलं जातं पाणी, तिथं लाईनिंग करूया। आपल्याला कुठेतरी 2-3 पावलं पुढं मागे सारखावं लागेल। मी तुम्हाला खरं सांगतो, मी काय फक्त आता अकोल्याला मतं मागायला आलो नाही। मला आता तरी इथे उद्या जिल्हा परिषद आहे, तालुका पंचायत आहे, पुन्हा खासदारकी आमदारकी, मी जोपर्यंत राजकारण ते तोपर्यंत तुमच्याकडे येणार आणि तुमच्या हातात मत आहे तोपर्यंत मी तुम्हाला मागणार। त्याच्यामुळं हे काही आमची एकच विनंती, तुम्ही मला 1120 सुटतं तर खडकवासल्याला जर लाईनिंग केलं खडकवासल्याच्या बाबतीमध्ये तर आमचं कुणाचं काय नाही। खडकवासला मी पाणी टेला जोरात एकदम 1100 तर 600 मिळालं तर आपलं खूप भाग्य सगळं। हे तुम्हाला पाणी येणं खडकवासलं वर्ण लाईनिंग, जिथं वर्ण लाईनिंग करायचं त्यांनी पण परवानगी दिली पाहिजे। तिथेही विचार करणार आहे। आता पुण्यातल्या लोकांचा काही संबंध नाही। पुण्यातल्या लोकांना डायरेक्ट बोगदा करून खाल्लं पाणी काढतोय, काही हजार कोटी रुपये काय बाबा माझ्यापेक्षा अरे आम्ही एक मिनिट बाबा, मला जेवढी अक्कल आहे तेवढी कुणाला नाही। मी जीव करून चालतोय, मला माहिती आहे। यामध्ये मी त्याचं म्हणणं बरोबर आहे, पण तरी पण समजून घेतलं पाहिजे। मी तुम्हाला मदत करायला आलो, मी मार्ग काढायला आलो, माझ्या हातामध्ये मार्ग काढायचा आहे। मी त्याच्यामध्ये पैसे द्यायचे माझ्या हातात आहे। मी 7,20 कोटीचं बजेट देतो। मला याला काही 100, 200, 300 कोटी रुपये द्यायचे जड नाहीये, कारण मी ज्यावेळेस 7 लाख कोटीवर सही करतो त्यावेळेस आहे का मला 300, 400, 500 कोटी जड? आणि मी काही ठिकाणी केलं, मी त्यांचं सांगितलं ना। पुरंदर तालुक्यामध्ये त्या बारामती दौंड आणि पुरंदर तिकडच्या भागामध्ये केलं आम्ही। आता लाकडी निंबोडीला मीन दत्ता मामानी ती उपसा सिंचन योजना ती किती कोटीची होती? 300-400 कोटी। कशाला म्हणतात 400? का तर पाणी लोकांना व्यवस्थित मिळावं। आपल्याला आता मी आपल्याला सांगतो, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पाणी आपल्याला द्यावं लागणार आहे। त्याच्याकरता मी यंदा 500 कोटी रुपये बजेटमध्ये ठेवलेले। तुम्ही जे ऐकता ना एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याला मराठी शब्द आहे कृत्रिम बुद्धिमत्ता। आता जग इतकं पुढे गेलेलं आहे। अहो परवा मी त्याचा एक वारीचा कार्यक्रम केला आपल्या नाही माझ्या मंत्रालयात, तिथं रोबोट। आता कसं कुणीतरी महिला कुणीतरी मला हे देतं कात्री, अहो कृत्रिम माणूस हे आला जवळ, त्यांनी मला कात्री दिली आणि मी कात्री घेतली, रिबीन कापली
पुन्हा त्यांनी ती घेतली आणि तिथून निघून गेलं. कृत्रिम माणूस. आता तुम्हाला काही दिवसांनी तुमच्या पण काही भागात कृत्रिम माणसं दिसली तर आश्चर्य वाटून देऊ नका. ते तुमची मोटर चालू करतील. आता कसं होतंय, आता आपण तर पुढचे मला मानलंच पाहिजे, कारण तुमच्या इथं कॅनॉल खोल आहे, पाणी उचलायचं म्हणलं तर जमत नाही. मग सबमर्सिबल मोटर आणून डायरेक्ट आतच टाकून डायरेक्ट कॅनॉल मध्ये आणि तिथून पाणी उचलायचं काम चाललं. ते तुमच्या जागी मी असतो तरी तेच केलं असतं, कारण शेवटी पाणी हे आपलं जीवन आहे. पाणी असेल तर आपली शेती आहे, पाणी असेल तर आपला भाजीपाला आहे, पाणी असेल तर आपली फळबाग आहे, आणि पाणी असेल तर आपला ऊस आहे. हे मलाही कळतंय. पण आम्ही नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करू, जसं बारामतीच्या कृषी विकास प्रतिष्ठानला आम्ही सिद्ध करून दाखवलं आणि 1000 शेतकऱ्यांच्याकडे ट्रायल घेतल्या, तिथं सिद्ध करून दाखवलं की जर उद्याच्याला एखाद्या व्यक्तीला समजा हनुमान बनकरांना त्यांच्या रानामध्ये फ्लोनी पाणी देण्याच्या करता 1 कोटी लिटर पाणी लागत असेल तर मी घडीवर सांगतो, म्हणजे ते अगदी 1 कोटी लागतं असं नाही, मी उदाहरण म्हणून सांगतो. तर तुम्ही एआयचा वापर केला, ठिबकचा वापर केला तर त्याच्यामध्ये 50% बसत होते. म्हणजे 50 लाखातच ते पाणी डायरेक्ट पिकाच्या मुळाला मिळतं. ते मी तुम्हाला मत मागायला आलोय. उद्याच्या 4 नंबर गट आहे ना तुमचा, 4 नंबर गट सगळ्यात मोठा आहे. त्याकरता मी दत्तामामा आणि पृथ्वीराज बापूंनी तुमच्याकडे 5 जागा दिलेल्या, 3 तुमच्या, त्याच्यानंतर 4थी तुमची ब वर्गाची आणि 5वी ओबीसीची, अशा 5 जागा दिल्या. साधारण आम्ही गणित असं केलं 22,700 का 800 होते. तर आम्ही बसलो आणि 1000 एक कॅन्डिडेट आपण देऊ, म्हणजे 22,000 21च उमेदवार होते. मग आम्ही 21 दिले. मग अजून 2 आमच्या हातात आहेत, ते स्वीकृतचे. त्याच्या संदर्भामध्ये उद्याच्याला ज्या गावांना प्रतिनिधित्व नाही मिळालं आणि गाव मोठं आहे, त्याला गाव बारकं म्हणजे मतदार कमी असतील आणि दादा तुम्ही म्हणला तर अकोल्याच्या नाही द्या इकडे, असं नाही. गाव मोठं आहे, गाव मोठं नाही, मतदार जास्त आहे. चुकून गाव मोठं म्हणतो. ज्या गावात मतदारांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी आम्हाला तिघांना विचार करावाच लागणार आहे आणि तिचं प्रतिनिधित्व आम्हाला द्यावं लागणार आहे. आम्ही ते बघू. 5 वर्षात 2.5 वर्षात 4 केंद्राचे का 5 वर्षात दरवर्षी एकेकाला शेंदूर लावून डायरेक्टर म्हणून त्या ठिकाणी करायचं ते ठरवू. ते काळजी करू नका. अशा पद्धत आम्ही दुसरीकडे तसं केलं म्हणून म्हणतो. शेंदूर लावून शब्द मागे घेतो, तुमचा मान येते आला म्हणाला आता शेंदूर म्हणतो बघतो जाता गप्प बशी पाऊस पडल्यामुळे आतमध्ये गोळ आला आणि ती वर पात्रा असल्यामुळे वर सरकता येईल. पण काय काय ना गप्पशी आता परातीत चहा पितलाय आपण. परातीत पूर्वी चहा प्यायचो. ती परातीला लावून तर आपल्या इंदापूरला नाही का मटण भाकरी कुठून खायची पूर्वी पटकन लावली. जाऊ द्या ते गेले दिवस, आता वेगळे दिवस आले. मी आठवण करून देतो फक्त. त्या पद्धतीनं मला तुमचं मत पाहिजे. या संदर्भामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे नियमाप्रमाणे वागायचं म्हटलं तर तुम्हाला 100% पाठवणार. नियम कसा आहे की अनधिकृत ज्याच्या मोटारी त्याचे बंद झाले. अनधिकृत मोटारी किती 740 शेतकऱ्यांचे. पण काही मला करता येत नाही, कारण तोही शेतकरी मी शेतकरी, त्याच्यावर आम्हीच अधिकाऱ्यांना सांगतो जाऊ दे ना शेतकरी बाबा त्याच्याकडे नाही परवानगी. पण आता ह्याच्यातल्या किती मोटारी आकड्यावर चालतात ते तुम्हाला माहिती. पण ते आता आकडा तुम्ही बंद केला तर मोटारचं बिलच आम्ही भरतो.
आता तर शेतकरी इतके पुढचे निघाले, तिथे काय करतात 7.5-5 पर्यंत मापले ना, 10च्या मोटरला 750 लेवल होतं, 750 मोटर किंवा काही काही तर मला सांगितलं दादा आमची 1250ची मोटर असते ना 12.5 हॉर्सपॉवरची, तर एक 500 लावायची आणि 750 लावायची. तुम्ही काय केले 750 दोन्हीचं पुढं जोडलं पुढं पाणी काढलं, पण तरी देखील मी गप्प बसलो. ठीक आहे माझा शेतकरी डोकं चालवतोय, त्याची पिकं घेतोय, आपल्याला त्याला मानला पाहिजे, त्यामुळं ते आपण हे करतोय. पण मी आपल्याला ती मामा तर पुरवलेल्या गाडीत बसल्यापासून जी माझं डोकं खाल्लं ती इथपर्यंत ते अजून माझं डोकं शाबूत राहिलं नाही. लोक म्हणतात की पूर्वीचा आमदार असताना पाणी कसं यायचं. अरे पूर्वीचा आमदार 11-12 वर्षापूर्वी होता, त्यावेळेस पुण्याला एवढं पाणी लागत नव्हतं. आता पुढं प्रचंड वाढलंय, 10-11 वर्षात किती पाणी वाहून गेलं. ते सांगतोय ना, मुळशीचं पाणी माझं पुन्हा मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, ते म्हणले आपण टाटाची बैठक घेऊ आणि टाटाला सांगू. मी माझी मुळशीचं 1 TMC पाणी मुळशी तालुक्यामध्ये दिलेलं आहे. तिथल्या गावांना पाणी नव्हतं, त्यावेळेस आम्ही बोगदा खणला आणि 1 TMC पाणी वर्षभरात, ज्यावेळेस नदीला पाणी नसतं त्यावेळेस आपण मुळा नदी मुळशी धरणातलं मुळा नदीत सोडतो. आताही कुणी पण येऊन बघा, घोटवड्याला जरी आला तर तुम्हाला ते बघायला मिळेल. तशा पद्धतीनं आपल्याला जुनं रेकॉर्ड बघून, ब्रिटिशांच्या काळातलं रेकॉर्ड काहीतरी करून बाबा आम्हाला आता हे जुनं रद्द करावं लागेल. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता इतकी वर्ष झालेली आहे आणि आता आम्हाला आमच्या शेतकऱ्याला पहिल्यांदा मदत करायची, असं करून आपल्याला त्याच्यातनं मार्ग काढता येऊ शकतो. कारण टाटा पण तसे व्यावहारिक माणसं आहे, किंवा आमच्या पुढे एक पर्याय आहे तोही आम्ही काढलाय. मी एक कमिटी केली होती, अविनाश सुबेंच्या अध्यक्षतेखाली. आता ते रिटायर झाले. पूर्वी आपले AC होते, CE होते, ED होते, सेक्रेटरी होते, सगळी पद्धत त्यांनी बघितली. तर त्यांना करायला त्यांचं ते म्हणाले की दादा ह्याच्यामध्ये आपल्याला एक मार्ग अजून निघू शकतो की टाटा ती वीज तयार करतं पाण्यावर आणि वीज कुणाला देतं मुंबई शहराला. टाटा जर 100 मेगावॉट वीज तयार करत असेल तर टाटाला आपण राज्य सरकारच्या वतीने 100 मेगावॉट वीज द्यायची. आपली थर्मल वीज आहे ना, तुर्जय आम्ही तिथे देतो आणि त्या 100 मेगावॉट विजेचं पाणी ते काही TMC आहे ते आपण आपल्याकडे त्या ठिकाणी घ्यायचं. पुण्याला प्यायला घेतलं की आपलं जे पाणी हे होत आहे, शॉर्टेज पडतंय, ते आपल्याला त्या ठिकाणी पडणार नाही. जसं नीरा डावा कालव्याला पाणी नक्की कमी पडलं असतं, कारण ते फक्त खडकवास भाटघरचं पाणी आहे, परंतु नीरा देवघर झाल्यानंतर नीरा देवघर मधलं काही पाणी आपण त्या धरणामध्ये त्या कॅनलला आणलंय आणि अशा पद्धतीनं आपण ते भरणं काढतो. म्हणून तिथला कॅनल आता बंद होत नाही. आणि आता पुरुषांची बचत काय केली तर बंद पाईपलाईन बंद केली. तशा पद्धतीनं माझा आणि मामांचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. मी कदापि अकोलेकरांनो, माझ्या शेटफळगडेच्या लोकांनो, माझ्या नावीच्या लोकांनो, माझ्या रुईच्या लोकांनो, अकोलेच्या लोकांनो मी तुम्हाला कुठं सांगणार नाही. मी त्याच्या संदर्भात आमचा सतत प्रयत्न चाललेला आहे. परवा पण कुठल्या तरी कॅबिनेटला मामांनी काढलं होतं हे टाटाचं पाण्याचं. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या शेजारी तिथं कसं असतं, मुख्यमंत्री एकनाथराव आणि मी असे आम्ही तिघं बसतो आणि सगळे असे समोर बसतात. तर त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणले दादा मी मिटिंग लावतो. ती मिटिंग मी लवकर घेतो. परमेश्वरांनी आपलं ऐकलं. पांडुरंगा तुला नमस्कार दिलो. आणि काही तो होईना पाऊस पडला, परंतु पाऊस पडला म्हणून मी समाधानी नाही. काही थोडंफार काही पाणी वाचले असेल, जिथं पाऊस चांगला पडलेला असेल, परंतु याच्या संदर्भामध्ये आम्ही वरनं काही प्रेशर होऊन हवेली तालुक्यामध्ये, दौंड तालुक्यामध्ये, पुरंदर तालुक्यामध्ये वरनं काही गडबड होणार नाही. त्यांनाही मिळेल त्यांच्या हक्काचं, पण त्याच वेळेस आम्हालाही मिळेल आमच्या इंदापूरच्या हक्काचं, आमच्या खडकवासल्याच्या टेरीचं. त्या पद्धतीने तुम्हाला आठवत असेल खडकवासल्याचं तर पाणी
त्या सडकटला काढलेलो होतो. आज हातीवरून साखर वाटली ज्या महात्मा नाही येत, परंतु मला आठवत आहे. पण तू कुठं आता पाणीच नाही, इकडेच पाणी मिळालं तर सडकटला कधी पाणी द्यायचं, म्हणून त्यांना तिकडनं ते भर काढलेली. आम्ही नदीला पण आता काही काही ठिकाणी बॅरेजेस करतो. आम्ही केटीवेरचं रूपांतर बॅरेजेस मध्ये करतोय. ते महाराष्ट्रात केलेलं आहे. मी आता बीडचा पालकमंत्री तिथेही केलेलं आहे. मांजराला लातूरमध्ये केलेलं आहे. गोदावरीला नाथसागर पासून बाबी बॅरेज पर्यंत अनेक ठिकाणी केलेले आहे. तापी नदीवर केलेले आहे. त्या नद्या मोठ्या आहेत. तिथं बॅरेज करायचं म्हटलं तर 2-2 टीएमसी पाणी अडतं. 2.5 टीएमसी खडक असलं एवढं पाणी अडतं. आपली नदी उथळ आहे. आपल्या इकडे एवढं पाणी अडणार नाही, पण केटीवेर पेक्षा कितीतरी पटीने जास्त पाणी तिथं आहे. त्याही बद्दल आपण स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी पुढे जाऊ. कारण तुम्ही ज्यावेळेस दत्ताभाऊ भरवेंना, अजित पवारांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देता, त्यावेळेस आम्ही तुमचं लोकप्रतिनिधी म्हणून तिथं सभागृहामध्ये बसून ज्यावेळेस कायदे करतो, नियम करतो, त्यावेळेस याही गोष्टीचं भान डोळ्यासमोर ठेवून की पुढं माझ्या पुढच्या पिढीनं आमच्या पूर्वजांनी चुकीचं केलं किंवा यांनी त्यावेळेस लक्ष दिलं नाही म्हणून आमची राख रांगोळी झाली, असा ब्लेम आमच्यावर येऊ नये याकरता मी मामाच्या पाण्यात थोडाच्या शब्दा घेऊन मोकळा झाला. मी आपण शपथ घेतले. शपथ नाही, खरंच सांगतो आणि मी पण खरंच सांगतो, मी त्याच्यापेक्षा खरंच सांगतो. आणि सगळ्या अकोलेकरांना माहिती आहे शब्दाचा पक्का आहे. मी एखाद्याला सांगितलं खासदार करतो तर करतो, मी एखाद्याला सांगितलं याचा काटा काढतो तर काढतो, मी एखाद्याला सांगितलं याला पाडतो तर पाडतो की नाही. तर त्याच्यावर मी तुमच्या कामात लक्ष घातलंय. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही अडचण आहे, तुम्हाला थोडस मनात वेगवेगळी भावना येत असेल तो तुमचा अधिकार आहे. पण मी माझा आता ऑफिस तर मी इतकं स्टाफ ठेवलेला आहे. मी आता एका स्टाफलाच ही स्टाफमध्ये माझ्या PS आणि हे खूप मोठं माझ्याकडं अधिकारी लोक आहेत. तर त्याच्यात एका अधिकाऱ्याला नुसतं एवढंच काम नको, पाठपुरावा करायचं. आणि त्या पद्धतीने सोमवारी मी बीडला आहे, पण मंगळवारी आपली कॅबिनेट आहे, त्या दिवशी आठवण कर मी राजेश देशमुख, दीपक कपूर यांना बोलून त्या ठिकाणी कामाला लावतो. तर या संदर्भामध्ये आपल्याला पण काही गोष्टी ज्यावेळेस पाणी टेलला काढायचंय त्यावेळेस काही काळा करता थोड्याशा मोटारी बंद ठेवाव्या लागतील. काही काळा करता एकदा तेलचं उरकलं की तुमच्या मोटारी त्या ठिकाणी तुम्ही चालू ठेवा, त्याबद्दल दुमत आहे. त्याच्या आधी आम्हीच होतो ना, आम्ही कधी मोटारी बंद करून दिल्या त्या. आता जरा अडचण आली म्हणून थोडस ते झालं, परंतु ते दुरुस्त करतो. शेवटी जो काम करतो तो चुकतो. अरे काहींनी कामच केलं नाही, कशा चुका होतील, कामच चाललं केलं नाही. पण आम्ही काम करताना चूक झाली तर आम्ही कबूल करून ती दुरुस्त करू ना, मार्ग काढू ना. त्या पद्धतीनं आपण लक्षामध्ये ठेवा. आणि अजून काही तुमच्यातल्या शिकल्या समजलेल्या किंवा रिटायर झालेल्या किंवा आता अधिकारावर असणाऱ्या मनात काही वेगळी कल्पना असेल तरी मला त्याला भेटवा, मी चर्चा करायला तयार. मी अधिकाऱ्यांना वरिष्ठांना एकत्र घेऊन बघा हे असं सांगतोय, हे व्यवहारी असेल तर ते पण मी मान्य करेन. त्या पद्धतीने आपण जाऊया अशी माझी अकोलेकरांनो, पंचक्रोशीची जमलेल्या माझ्या शेतकरी बांधवांनो माझी तुम्हाला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती त्या ठिकाणी आहे. मी कपोले पण माझे तिथं अधिकारी आहेत, त्यांना पण बराच अनुभव आहे, त्यांना पण मी त्या बाबतीमध्ये सांगेन. मी हाही विचार करेन की काही काही भागामध्ये जिथं पाण्याची आपल्याला बचत करायची तिथं काही बंद मधनं आपल्याला आणता येईल का, अशा 2-3 गोष्टीचा पर्याय ठेवून आपण त्या ठिकाणी पुढे जाऊया असं मला वाटतं. आणि मी आज आपला छत्रपती सहकारी साखर कारखाना तुलनात्मक माळेगाव सोमेश्वरच्या पेक्षा कमी भाव देतो. आपल्याला त्यांच्या बरोबरीनं भाव द्यायचा आहे. सोमेश्वर पण एकेकाळी आपल्याही मागे गेलेला होता, परंतु मी सोमेश्वरला एक सभा घेतली आणि त्यांना सांगितलं की जर मी सोमेश्वर कारखाना चांगला भाव नाही दिला
तर त्या ठिकाणी मी तर ते वेगळं सांगितलं होतं. आता निवडणूक झाली पण मी त्यांना सांगितलं होतं की आमदारचा फॉर्म भरला. मी त्यांचा कारखाना आज महाराष्ट्रात पहिल्या 5 मध्ये येतो. सरकारी साखर कारखान्याचा भाव महाराष्ट्रात पहिल्या 5 मध्ये, माळेगावचा पहिल्या 5 मध्ये. आपण मागा आहोत, त्याचा तो प्रयत्न आपल्याला करायचा. त्यावेळेस मी विनंती केली की सगळे नवीन लोक घेऊ. त्याच्यामुळं मागं 10 वर्ष जे डायरेक्टर होते त्यांना मी थांबा अशी विनंती केली. आपण दुसरीकडे त्यांचा विचार करू. आपल्याकडे जिल्हा परिषद आहे, तालुका पंचायत आहे, संस्था आहे, बँक आहे वगैरे. तर माझं यावेळेस नवे चेहरे दिले. मी अकोलेकरांना सांगतो, इथं तुमच्या देखत हे चहा शिवाय काही तिथे घेणार नाही. कुठं नाश्ता बिष्टा सगळा बंद करून टाका. फक्त चहा. गाडी कारखान्याची नाही. चेअरमन सकट गाडी कुणी डायरेक्टर वापरणार वापरतील तर ती त्यांच्या पैशाची घेतलेली गाडी, त्यांच्या पैशाचं पेट्रोल डिझेल वापरून ते कारखान्याचं काम करणार. असं कुठं पाहायला मिळत नाही. परंतु त्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी तिघांनी ठरवलेलं आहे. आणि त्या प्रकारे मी फक्त फारच त्यांना चहाचा कंटाळा आला तर ऑक्टोबर नोव्हेंबरला सीझन सुरू होतो. सीझन सुरू झाल्यावर फार तर 1 ग्लास रस सॅम्पल ज्यूस रिकव्हरी चेक करायला आपल्याला चेष्टा करत नाही. आपल्याला बचत करावी लागेल. भाव असा तसा निघत नाही. त्याला फार बारकाईनं प्रत्येक गोष्ट ही बारकाईने बघायला लागते. त्यावेळेस तो भाव निघतो. साखर विक्रीमध्ये बारीक बघावं लागतं, मोलॅसिस विक्री बारीक बघावं लागतं, बारदाण्यात बघावं लागतं, बारदाण्याला लागणाऱ्या सुतळीत बघावं लागतं. आता सुतळी काय वापरत असतात ते दोरा आम्ही वापरतो. पण या पद्धतीने चुकीचं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत बाबांनो. पृथ्वीराज बापूंना त्याचा अनुभव आहे. काटकसरीनं ही व्यक्ती काम करणार. त्याच्यामुळं इथं आम्ही पक्षीय जोडे सगळे बाजूला ठेवले आणि तुमच्या आमच्या प्रपंचाच्या करता आम्ही बापू आणि मामा आम्ही सगळेजण त्या ठिकाणी एकत्र आलोय. तुम्हाला आव्हान केलं. तुम्ही थोडेसे मला काही जण नाराज असेल, ज्याला आमदार डायरेक्टर व्हायचं होतं. पण आताच 5 वर्षाचं डायरेक्टर इतकं सोपं नाही. इथं कामच करावं लागेल, तिथं वेळच द्यावा लागेल, तिथं लागण तारखेप्रमाणे ऊस तोडावं लागेल. मी डायरेक्टरचा घरचा जवळचा आहे म्हणून माझा खोडवा ते असं करता येणार नाही. काही कारखान्यात करतात, आपल्याला दुसरीकडच्या ते झाले का म्हणून त्या संदर्भामध्ये माझ्या ते कानावर ते ठीक आहे. कारण ज्याला ती मागची रुसून बसली म्हणजे त्यांना गाडी पुरवाचा पुरवठा मैदानात. कारण मला आम्हीचं पण पाहिजे, मला बाळासाहेबांचं पण पाहिजे, मला पूर्वीच्या डायरेक्टरांचं त्यांच्या घरात त्यांची पण पाहिजे. त्याच्यामुळं आपण आता हे सगळं स्थिर स्थावर करू. पण तुम्हाला त्याच्याकरता ऊस कारखान्याला घालावं लागेल. आम्हाला तुमच्या पाण्याच्या करता नवीन टेक्नॉलॉजीचा वापर, तोही कार्यक्रम आम्ही राबवणार आहे. त्याला पृथ्वीराज बापू आपल्याला लगेचच जे सभासद येतील. कारण आपली लोक काय करतील, पहिल्यांदा ते दिसल्याशिवाय माझ्या बांधकरूच्या रानात पूर्वीचा 60 टन निघणारा त्याचा 90 टन निघतोय दिसल्यावर शेजारचा करतो नाही झालंय. आपण तसं आपण काही म्हणजे मी तर करणारच आहे. आपण ठराविक जी लोक तयार आहेत आणि ज्याची ताकद आहे करण्याची त्यांना पहिलं करायला आणि ते केलं की दुसऱ्यांना दाखवू का यांचं सक्सेस झालेलं आहे. मग आम्ही मधून आणून ऊसाचे परिसंवाद देऊ. त्याच्यामध्ये चांगले पाणीगावचे लोक पाठवतो. अशा पद्धतीनं त्याच्यात खताची बचत होती, पाण्याची बचत होती, सगळं काही होतं, टनेज वाढतं. त्याच्यामुळे निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. या पद्धतीनं आम्ही अनेक गोष्टी केल्या. माझी केंद्रात ओळख आहे, मी राज्यात मंत्रिमंडळात आहे. सहकार खातं माझ्या राष्ट्रवादीकडे आहे, कृषी खातं राष्ट्रवादीकडे आहे. बाकीची जी खाती आहेत ती आपल्या जवळच्या
भारतीय जनता पक्षाकडे. अशा पद्धतीनं ते सगळं मी करून देईन. काही बाबतीमध्ये मामा पण बारकाईनं लक्ष देतील, माझंही लक्ष राहील. आणि बापू तर तिथं ते म्हणले मी सकाळी उठून आता कार्यकर्ता जाऊन बसतो, डबाच घेऊन येईल. डबा आणताना जरा 200 लोकांचा जास्त आला कधी आलो तर मला इथं डबा घेऊन. तर त्या पद्धतीने होणार. पूर्वी आमच्या आजोबांनी त्यावेळेच्या पिढीनी डबे आणले तर तिथं खाल्ले तर तो कारखाना उभा केला. डबे आणून तिथं चटणी भाकरी पिठलं खाऊन कारखाना उभा केला. आणि तेव्हा आपल्याकडे वैभव दिसायला लागलं. पण त्या वैभवाला थोडासा जो काही दृष्ट लागलेली ती दृष्ट या निवडणुकीच्या निमित्तानं तिथं लावून आपण लिंबू आणि मिरची काय होतं बावली उलटी करून ती लावू. बावली बिवली काही नाही. आपण तिथं चांगल्या पद्धतीने चालू. आपल्यात तेवढी काही ताकद आहे. आणि आम्हाला पण आम्ही 5 वर्षाच्या करता तिथं निवडून गेलो. त्याच्यावर ते पण 5 वर्षाच्या करता निवडून राहिले. आणि यावेळेस काही केलं तरी 5 वर्ष झाली की लगेच निवडणूक लावतो. म्हणजे 10 वर्ष काही थांबायचं नाही. म्हणजे दुसऱ्याला पण चान्स मिळेल तर तेही आपण करू. अशा सगळ्या गोष्टी. आता काही जण आमचे विरोध काय करतात, अरे हे तर काय तुमचं सभासत्व कमी करायला निघाले होते, तर कमी झालं का? नाही झालं. त्याला आम्हीच मदत केली ना कमी होऊ नये. त्याच्यामुळं ज्याचा ऊस नाही पण सभासद आहे त्यांनी त्यांचं सभासत्व हे आमच्या प्रयत्नामुळे राहिलेले हे त्यांनी विसरता कामा नाही. अशी माझी हात जोडून विनंती. ती म्हणते त्याला मत पाहिजे मी काही गावातच नम्र. या पद्धतीनं घरच्या लोकांना वगैरे जातीचा पातीचा धर्माचा पंथाचा काही विचार करू नका. भावकीचा विचार करू नका. गावचा बाहेरच्या गावचा असा काही विचार करू नका. आणि आमच्या 2 लाडक्या बहिणींना उभं केले आणि बाकीच्या आमच्या 19 बांधवांना उभं केले. काही आमच्या मुलांसारखे काही आमच्या बंधूंच्या सारखे. त्या पद्धतीचं 21 बोर्ड आहे. खूप ह्याच्यापेक्षा ताकदीची माणसांना आम्ही थांबवलं ही पण मी कबूल करतो. पण 21 पुढे मला जाता येत नव्हतं. त्याच्यावर माझा तथा मामाचा आणि बापूंचा नाही लागला. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आल्यावर चांगली बातमी दिली गावातलं सगळ्या वाद. आमचे गणपतराव पाटील जसं होते बापू त्या काळामध्ये, जसं गाव एकोप्याने बापूंच्या मागे उभं होतं तसं आजही स्टेजवर तर दिसते बाबा सगळे. तर त्या पद्धतीनं आपण पण सगळ्यांनी वागा. आपल्याला मी पृथ्वीराज बापूंच्या नेतृत्वाखाली माझ्या आणि दत्ताभाऊ भरणेंच्या प्रचंड प्रयत्नामुळे सगळं म्हणजे राज्य सरकारचं जे काम बापू सांगतील ते आम्ही दोघं तिथे करणार. केंद्राचं काम सांगितलं तरी आम्ही दोघं बापूला घेऊन अमितबाईंकडे जाणार, तिथलं ते करून देणार. त्याच्यावर कुठलं हे आम्हाला जमत नाही, हे आमच्यानी होत नाही, ही तक्रार माझ्याकडनं दत्ता मामांच्याकडनं तुम्हाला कोणाला होणार नाही. कारखान्याचं काम बापू आणि त्यांची ती 20ची टीम बापू धरून 21 ते करतील. आणि जे पुण्याच्या स्तरावरची कामं, माझ्या मुंबईच्या स्तरावरची राज्याची कामं आणि केंद्राच्या स्तरावरची कामं मी आणि मामा त्या ठिकाणी करील. हा शब्द मी माझ्या अकोलेकरांना पंचक्रोशीतील आलेल्या मतदार बंधुभगिनींना देतो. त्याकरता जी मतपत्रिका तुम्हाला मिळणार आहे त्याच्यात फक्त कपबशीच शोधायची, तेवढ्यावरच पुढे मारायची, बाकी काही बघायचं नाही. सकाळी चहा पिताना जी कपबशी असते तीच लक्षात ठेवायची आणि तिथं त्यालाच पुढे मारायची. या पद्धती तुम्हाला बाकीचं सगळं आमची लोक देतीलच. पत्रिका किती आहेत, काय आहेत, पहिल्या गटात तुम्हाला 2 मतं द्यायची, दुसऱ्या गटात 2 मतं द्यायची, तिसऱ्या गटामध्ये 2 मतं द्यायची, चौथ्या गटात 3, 5व्या गटात 3, 6व्या गटात 3, ब वर्गात असेल त्यांना 1, महिलांना 2, ओबीसीला 1, एनटीला 1. एनटीला आमचे डॉक्टर आहेत पाटील बाबासाहेब.
तर ते आणि आमचे एससी ते मंथन आहे ना? गावातच बाबाच्या मंथन म्हणतात ते रस्ते बिस्ते सगळे टेन्शन करू ना, मी शब्द देतो लोकांना. तर ते पण कुठला रस्ता जर माझ्याकडनं आणलेला असेल तर मला सांगा, मी नवीन उद्या काढून देतो बाबा, पण कशी लक्षात ठेवा एवढं. तर बाकीचं पण आता बघा, येताना मी आलो, येताना एक रस्ता काही ठिकाणी अडवला गेला पाहिजे होता. आता कारखान्यावरून येताना इथं येताना जो रस्ता वाद्यात थांबला होता. दोन एका सरकार म्हणजे माझं इकडे जे म्हणलं माझं तर त्या पूर्ण कॉन्ट्रॅक्टरला विचारतो आणि त्याला निमा करायला होतं, मला निमा काय होतं, एकदा काम झालं ना की पैसे लॅप्स होतात, तुमच्या लक्षात येत नाही. इतका तिथं त्रास होतो की सगळ्यांच्या ह्याच्यातनं पैसे प्रत्येक आपल्या मतदारसंघात आणण्याचा प्रयत्न करतात आणि तिथं आता पैसे लॅप्स झाले की पुन्हा सुदैवाने आपण पालकमंत्री आहोत, तत्व आहे, मी आहे, आम्ही सगळे तिथं मदत करू. पण तुम्ही पण थोडस मनाचा मोठेपणा दिलदारपणा दाखवा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. आणि त्या पद्धतीनं तुम्ही तुमचं काम 18 तारखेला चोख बजवा. पुढं 5 वर्ष पृथ्वीराज बापू चाचकांच्या नेतृत्वाखाली या कारखान्याचं पूर्वीचं वैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी आमच्या तिघांची आहे. हा शब्द देतो.